नमस्कार सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत मसाल्याच्या गिलक्यांची रेसिपी। फोडीचे गिलके तर आपण नेहमीच बनवत असतो, पण आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने मसाल्याच्या गिलक्यांची रेसिपी बघणार आहोत। यासाठी आपल्याला ओला मसाला बनवून घ्यायचा आहे। ओला मसाल्याची ही रेसिपी मी आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केली आहे। खोबरं आणि कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये अद्रक लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून त्याचे मिक्सरला वाटण करून घेतलं की ओला मसाला तयार होतो। आता मी 2 गिलके घेतले आहेत। गिलके स्वच्छ धुवून घेतलं की त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत। काप केल्यावर त्याला मध्यभागी असा अर्धवट असा कट करून घ्यायचा आहे। या प्रकारे आपल्याला सर्व गिलके कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय या प्रकारे। आता मी घेते आहे 1 वाटी ओला मसाला, 1 वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीर। त्यापैकी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आपल्याला आत्ता वापरायचा आणि बाकीचा नंतर लागणार आहे। ओला मसालाही मी आत्ता अर्धी वाटी घेते आहे या ठिकाणी। आणि आता यामध्ये 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि 1 चमचाभर तेल घालून हा मसाला सर्व हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर आपल्याला सर्व गिलक्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। या प्रकारे हे बघा, तुम्ही बघू शकता सर्व गिलक्यांमध्ये आपण व्यवस्थित असा मसाला भरून घेतला आहे। आणि हा जो मसाला शिल्लक राहिला आहे हा पण आपल्याला नंतर लागणार आहे। आता कढईत तेल गरम झाल्याबरोबर त्यात थोडीशी कोथिंबीर घातली आणि हा जो ओला मसाला आहे तो या कढईमध्ये घालून व्यवस्थित असा फ्राय करून घेते आहे मी। हा मसाला छान फ्राय झाला की नंतर आपला जो शिल्लक राहिलेला हा जो मसाला आहे गिलक्यांमध्ये भरलेला तोही सर्व मसाला मी यात घालते आहे तेलात आणि व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे। सर्व मसाला व्यवस्थित फ्राय झाल्याबरोबर त्यामध्ये आपल्याला 3 चमचे काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ आपण आधीही मसाल्यात घातलं आहे, लक्षात असू द्या, त्यानुसार मिठाचं प्रमाण ठेवा। आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे आणि त्याला तेल सुटलं की सर्व मसाला भरलेले गिलके आपल्याला यात घालायचे आहे आणि एकदम हलक्या हाताने हे सर्व गिलके आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आणि 1 मिनिटभर असंच फ्राय होऊ द्यायचं आहे। छान फ्राय झालं की नंतर मी ही जी मसाल्याची प्लेट आहे ती पाणी घालून विसळून घेते आहे आणि पुन्हा आपल्याला हे जे गिलके आहेत ते हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहेत। या प्रकारे सर्व आपल्याला हलवून घ्यायचे आहेत गिलके आणि आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी यात ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय आत्ता या प्रकारे आली आहे। आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि अर्धवट असं झाकण ठेवून कमी गॅसवर आपल्याला 15 मिनिट हे गिलके शिजू द्यायचे आहेत। त्यानंतर मी 5 मिनिट झाल्यावर हे गिलके पुन्हा हलवून घेते आहे। आता 10 मिनिट हे गिलके असे शिजू देते। 10 मिनिट झाल्यावर मी पुन्हा चेक करते गिलके शिजलेत। आता राहिलेला जो शेंगदाण्याचा कूट होता तो यात घालते आणि पुन्हा 5 मिनिट मी कमी गॅसवर गिलके राहू देते आहे। आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। 5 मिनिट मी वाफ भरू दिली आणि आता भाजी सर्व करायला घेते आहे। छान चमचमीत अशी भाजी आपली तयार आहे। सोबत भात, चपाती, कांदा, लिंबू। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली की मला कमेंट करा। ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद।